हा जय श्रीराम. हे बघा ते ढगाचे पहा शेप का सही दिसतंय. वाव. तर हा नजारा पाहासाठी मी माडीवर येतो 3 वेळा. नमस्कार महाराष्ट्र, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. आणि परत एकदा एक दिवस आधी ब्लॉग नाही आला. त्याचं कारण असं की पुन्हा एक महत्त्वाचं काम आलं होतं आणि शूट करणं मी विसरून गेलो. त्यासाठी एक दिवस आधी परत एकदा ब्लॉग नाही आला. पण आज परत एकदा येत आहे आधीच्याच वाणी. तर आता वाजले आहे सकाळचे 11 आणि आता मला भरायचं आहे कूलरमध्ये पाणी परत एकदा. हे बघा बकेट आणली आहे आणि याच्यामध्ये पाणी टाकतो. तो मग्गा आणला आहे आणि हे पाणी टाकल्यावर मला अजून एक काम आहे, मी तुम्हाला दाखवते. हे बघा हा पोछा आहे, नवीनच होता, असं तुटून गेला आहे. म्हणजे होते का मी तुम्हाला सांगतो, नाजूकपणानं लावून राहते जाणबुजून. म्हणजे तुटलं का हे लोक पुन्हा मग आपल्याकडून घेणार खरीदून. तर हे असं राहते करते. तर मी याला एवढं मजबूतपणानं जोडण, एवढं मजबूतपणानं जोडण ना का तुटणारच नाही. आता याला जोडजाड करण्याचं काम करायचं आहे. त्याच्या आधी मला तो कूलर भरायचा आहे. तो कूलर भरून टाकतो, त्याच्यानंतर याच्या मागं लागतो, कारण ती याला थोडा बहुत वेळ जातेच. चायला हे बकेट भरायला एवढा वेळ लागत आहे ना यार. मी अर्धा 1 तासपासून नाही येतोच उभा राहू. चायला यार किती वेळ लागणार या बकेटले भरायला माहीत नाही यार. झालं असं आहे की याच माडातून पाणी येते, बाकी या चक्रीतून पाणी नाही येत आणि त्या बेसिकमधून पण पाणी नाही येत. हा एकच आहे जुगार. जर हा पण बंद झाला तर मग काही खरं नाही बाबा. तर वन साईड मी पुरा कूलर भरून टाकलेला आहे. तुम्हाला दाखवणं पण जरुरी आहे. हे बघा दिसत असेल तर पूर्ण कूलर फुल भरलेला आहे पूर्ण. आणि आता या रूममध्ये ना एवढी जास्त गरमी होत आहेत ना का सांगू, बहुत जास्त गरम होता येतं. तर आता खालते जाऊन पाण्याची बॉटल आणावी लागणार, नाही तर खालतंच पाणी प्यावं लागणार. कारण ती या रूममध्ये जर बॉटल आली तर पुरा बर्फ आणि नाही सॉरी गरम पुरी गरम होऊन जाणार येतं आली तर बॉटल. कारण ते हे रूम नाही भावांनो, हे रूम नव्हे, हे निव्यावर ठेवलेली एक रूम आहे. विचार करा म्हणजे किती जास्त तापत असेल इथे. तर इथं बॉटल आणली तर पुरा वन साईड पुरा निव्यासारखं होऊन जाणार ते. म्हणून खालतं जाऊन पाणी पिऊन येणं. पहिला ऊन पा ऊन वेगळा का रे एवढी भयानक. तुमच्याकडे पण नसून एवढी भयानक ऊन. वन साईड या पायऱ्यावरून पाणी सांडलं होतं कूलरचं आणि ते साफ करावी लागलं पोछ्याने. आता एकदम वन साईड क्लीन झालं आहे. आता खालतं जाऊन पाणी पिऊन येऊ. या चिंदी रूममध्ये पाण्याची बॉटल आणणं म्हणजे एक नंबरचे पागलपंती. पडते तिकडं. उतर खालतं उतार शाकाल लय पडते. इथे ना ट्रेगर्ड इन्सानचे व्हिडिओज पाहता एवढे माझ्या व्हिडिओ काउंट ना पाहत करू. तर मी तुम्हाला दाखवते शाकाल, आमच्या घरचा छोटा शाकाल. हे बघा मला पाहू नका परत होता. हे बघा आत्ता पाणी पिल्यावर एकदम वन साईड एक नंबर वाटून राहिलं, थंड थंड पाणी प्यायल्यावर. आणि आता आलो या माणूस रूममध्ये. यावेळेस लागते थोडं काम करायचं आहे. आणि आजची ऊन हमेशावानी जास्तच आहे रे. तर आजची पण ऊन हमेशावानी जास्तच आहे. आणि एवढी ऊन काऊन तापते आईची कटकट, मला हे नाही समजत यार. एवढी ऊन काऊन आहे आमच्या इकडं. आणि ज्या रूममध्ये मी आहोत ना या रूममध्ये तर एवढी गरमी होते, एवढं गरम होते ना का सांगू. तर आता थोडंसं काम करून घेतो त्याच्यावरती, म्हणजे त्या PCवरती थोडंसं काम करून घेतो, त्याच्यानंतर भेटू. ठीक आहे चला. तर आता संध्याकाळचे 5 वाजले आहेत आणि इथं मी कम्प्युटर बंद करतो, कारण की माझं काम झालं आहे. तर आता कशाला बिन फालतू याला चालू ठेवू, आहे की नाही. आणि बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला या माणूस कूलरचा आवाज येत असेल, याला इग्नोर करा. आई ग बंद हो शटडाऊन. ओके. आणि हे सगळं प्लग वगैरे काढणं जरुरी आहे, कारण की माझा इथला सिस्टम थोडासा वेगळा आहे. आणि आता आपण जो वरतो
आत्ता नाही जाऊ, म्हणजे थोडंसं अंधार जेव्हा अंधार होते ना तेव्हा जाऊ, कारण ते तेव्हा सनसेट समोरून एक नंबर दिसतं वन साईड. तर आता या मनोज कूलरला बंद करतो. हा बहुत आवाज येत असेल तुम्हाला याची. अबे मी परत चालू केलो. थोड्या वेळानं जाऊ वरतं यार, थोडंसं थांबू, कारण ते आत्ता ऊन पण गोत आहे. 5 वाजले तरी ऊन आहे. तर 5:30 वाजता जातो वरतं, ठीक आहे, कारण ते 5:30 वाजता सनसेटचा व्ह्यू तुम्हाला एक नंबर दिसणार. तर आता आलं माडीवर आणि सूर्य गायब दिसतं, सूर्य गायब झाला. आता 6 वाजले ना म्हणून. हा जय श्रीराम. बहुत दिवसानं लहरला, चांगली गोष्ट आहे. बाकी तिकडं पण लावलं आहे ते बघा तू त्या निळ्या बिल्डिंगवर. एकदम सुकून भेटते रे. हा व्ह्यू बड्या दिसते जिथून सूर्य आता डुबला आहेत ना. बघा मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवते. हे बघा ते ढगाचे पहा शेप का सही दिसतं आहे. वाव. तर हा नजारा पाहासाठी मी माडीवर येतो 3 वेळा. आता या नजाऱ्यासोबत आजचा हा व्लॉग आपण इथे सेंड करूया. भेटूया आता अशाच पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत आजचा हा व्लॉग जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाकी जय श्रीराम. जय श्रीराम.